12 महिन्यांचा सणांचा उकाणा। चैत्रात गुढी उभारली, नववर्षाची चाहूल लागली। वैशाखात अक्षय तृतीयेने शुभारंभाची चाहूल लागली। ज्येष्ठात वटपौर्णिमेला सुवासिनीने पतीसाठी व्रत धरले। आषाढात विठोबाच्या वारीत भक्तीचे गीत उमटले। श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेचा सोहळा गाजला। मंगळागौरीच्या खेळांनी अंगण आनंदाने सजला। भाद्रपदात गणपती बाप्पा आले, मोदकांचा सुगंध दरवळला। गौरी आगमनात सौंदर्य आणि मांगल्याचा आनंद पसरला। त्या दिवसात बेंदूर साजरा झाला। बैलांच्या गळ्यात घंटा वाजल्या। शेतकऱ्यांच्या परिश्रमाला प्रणाम करत धरणी माता हसल्या। अश्विन नवरात्रात देवीचा जय जयकार घुमला। दसऱ्यात सोन्याच्या झगमगाटात सत्याचा विजय झाला। कार्तिकात आली दिवाळी, उजळलं प्रत्येक अंगण। वसुबारशी गायींचं पूजन, मातृभावाचा सन्मान। धनत्रयोदशीने धनलक्ष्मीची आराधना केली। नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाने सकाळ उजळली। लक्ष्मी पूजनाच्या रात्री दिव्यांनी शोभा पसरली। पाडव्यास नवरा बायकोच्या नात्यात गोडी भरली। भाऊबीजेला बहिणीने भावाचा ओवाळून सन्मान केला। कार्तिक शुद्ध एकादशीला तुलसी विवाह झाला। देवदेवतांच्या साक्षीने मंगलमय सोहळा उजळला। प्रेम, आपुलकी आणि आनंदाने संसार उजळला। मार्गशीर्षात दत्त जयंतीने भक्तिभाव दाटला। पौषात मकर संक्रांतीला तिळगुळात गोडवा नांदला। माघात रथसप्तमीने सूर्यदेवाची आरती झाली। फाल्गुनात होळीने रंगांची उधळण केली। चैत्र पुन्हा आला, गुढीने नववर्ष उजळले। आनंद, भक्ती, परंपरा सगळे एकत्र फुलले। असे हे 12ही महिने सण सणांनी रंगले। टिंबाटिंबा रावांच्या आणि माझ्या संसारात आयुष्य उजळून निघाले। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।